मंडळी, तुम्ही कधी विचार केलाय का? महादेव ज्यांना आपण महाकाल असं म्हणतो, त्यांना अर्ध शरीर एका स्त्रीचं का धारण करावं लागलं? हे फक्त एक रूप नाही, तर यामागे सृष्टीच्या उत्पत्तीचे सर्वात मोठे विज्ञान दडलेले आहे. जेव्हा ब्रह्मदेवांना सृष्टी निर्माण करण्यात अपयश आलं, तेव्हा महादेवांनी अर्धनारीश्वर रूप घेऊन जगाला एक मोठा संदेश दिला. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अर्धनारीश्वर रूपाची कथा आणि त्यामागचं गूढ रहस्य. नमस्कार, मी शैला. लोकमत भक्तीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते. कथेची सुरुवात होते सृष्टीच्या आरंभापासून. ब्रह्मदेवाने सृष्टीची रचना तर केली, त्यांनी आपल्या मनातून मानसपुत्रांना जन्म दिला. पण एक मोठी समस्या निर्माण झाली. ही सृष्टी पुढे वाढतच नव्हती. जे जीव जन्माला आले होते त्यांचा वंश पुढे चालत नव्हता, कारण तिथे फक्त पुरुष होते, स्त्री नव्हती. प्रजा वाढत नसल्यामुळे ब्रह्मदेव हताश झाले. त्यांना समजलं की जोपर्यंत विश्वात मैथुनी सृष्टी म्हणजे सेक्शुअल रिप्रोडक्शन सुरू होत नाही, तोपर्यंत जीवसृष्टीचा विकास अशक्य आहे. पण स्त्री शक्तीला प्रकट कसं करायचं हे त्यांना उमजत नव्हतं. उपाय शोधण्यासाठी ब्रह्मदेवाने महादेवांची कठोर तपश्चर्या केली. त्यांच्या भक्तीला प्रसन्न होऊन महादेवांनी त्यांना दर्शन दिलं. पण हे दर्शन सामान्य नव्हतं बरं का. ब्रह्मदेवांसमोर जे रूप प्रकट झालं ते पाहून तेही थक्क झाले. त्या रूपाच्या उजव्या भागात साक्षात शिव होते आणि डाव्या भागात आदिशक्ती शिवा म्हणजे देवी पार्वती होत्या. महादेवांनी ब्रह्मदेवाला सांगितलं की हे ब्रह्मदेवा, पुरुष आणि प्रकृती म्हणजे शक्ती यांच्या मिलनाशिवाय सृष्टी अपूर्ण आहे. आणि त्याच क्षणी शिवाने आपल्या शरीरातून देवीला म्हणजे शक्तीला वेगळं केलं. या शक्तीनेच पुढे सृष्टीच्या विस्तारासाठी स्त्रियांची निर्मिती केली. अशा प्रकारे अर्धनारीश्वर रूपामुळे जगात संतुलनाची सुरुवात झाली. आता अर्धनारीश्वर रूपाशी जोडलेली अजून एक रंजक कथा आहे भृंगी ऋषींची. भृंगी ऋषी हे शंकराचे परमभक्त होते, पण ते देवी पार्वतीला मानत नव्हते. त्यांना वाटायचं की मोक्ष फक्त शिवाद्वारेच मिळतो. एकदा कैलासावर प्रदक्षिणा घालताना भृंगी ऋषींनी फक्त शंकराभोवती प्रदक्षिणा घालण्याचा प्रयत्न केला आणि पार्वती देवीला वगळलं. पार्वती मातेला हे पाहून नवल वाटलं. त्यांनी भृंगी ऋषींची परीक्षा घेण्यासाठी शंकराच्या मांडीवर बसून त्यांच्याशी एकरूप होण्याचा प्रयत्न केला. पण हट्टी भृंगी ऋषींनी भुंग्याचं रूप घेतलं आणि शिव पार्वतीच्या मधून जाऊन फक्त शिवाला प्रदक्षिणा घातली. त्यांचा हा अहंकार मोडण्यासाठी आणि शिवशक्ती एकच आहेत हे दाखवण्यासाठी महादेवांनी त्याच क्षणी अर्धनारीश्वर रूप धारण केलं. आता भृंगी ऋषींना दोघांनाही वेगळं करणं अशक्य झालं. तर मंडळी, अर्धनारीश्वर हे फक्त एक पौराणिक रूप नाही, तर ते विज्ञानाचं एक मोठं प्रतीक सुद्धा मानलं जातं. पुरुष म्हणजे चेतना आणि प्रकृती म्हणजे ऊर्जा. विज्ञानात जसं मॅटर आणि एनर्जी वेगळं होऊ शकत नाही, तसेच शिव आणि शक्ती वेगळे होऊ शकत नाहीत. प्रत्येक माणसामध्ये, मग तो पुरुष असो वा स्त्री, दोन्ही गुण असतात. पुरुषात थोडी कोमलता असते आणि स्त्रीमध्ये थोडा कणखरपणा असतो. जेव्हा हे दोन्ही गुण संतुलित होतात तेव्हाच माणूस पूर्ण होतो. म्हणूनच भारतीय संस्कृतीत नारीला पुरुषाची अर्धांगिनी म्हटलं आहे. तर हे होते महादेवाच्या अर्धनारीश्वर रूपाचं रहस्य. हे रूप आपल्याला शिकवतं की जगात स्त्री आणि पुरुष कोणीही श्रेष्ठ किंवा कनिष्ठ नाही, दोन्ही समान आहे. एकाशिवाय दुसऱ्याचे अस्तित्वच नाही. तर आपणही या महाशिवरात्रीला महादेवाच्या पूजेसोबतच आपल्यातील शक्तीचाही आदर करूया. तुम्हाला या रूपाचं दर्शन कोणत्या मंदिरात घ्यायला आवडेल किंवा तुम्हाला विज्ञानाचा हा अँगल कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रपरिवारांमध्ये शेअर करायला विसरू नका. आणि कमेंटमध्ये हर हर महादेव लिहा. बोला हर हर महादेव. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.